नमस्कार रसिकांनो, कधी कधी आपल्या मनात अशा भावना दडलेल्या असतात ज्या शब्दात सांगणं कठीण होतं. पण त्या भावनांना स्पर्श करणारा एखादा सुविचार, एखादी ओळ, एखादं शांत वाक्य आपलं संपूर्ण मन हलकं करून जातं. आज आपण अशाच काही ओळी ऐकणार आहोत, सुविचार ऐकणार आहोत, जे तुमच्या हृदयाला भिडतील, मनाला शांतता देतील आणि आयुष्याकडे पाहण्याचा नवा प्रकाश देतील. चला तर सुरू करूया आजचे हे भावनिक, मनाला उभारी देणारे सुविचार. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात तेव्हा समजत नाही, पण ते निघून जातात तेव्हा उमजतं आपल्या हृदयाचा अर्धा भाग त्यांच्याकडेच राहून गेलेला असतो. नाती तशी साधीच असतात, पण भावना मात्र खूप खोल असतात. जगण्याच्या रस्त्यावर चालताना कधी कधी वाट भटकते, शक्ती कमी पडते आणि मन एकटं पडतं. पण त्याच क्षणी एखाद्या माणसाचा प्रेमळ हात आपल्या खांद्यावर कायमचा आधार बनतो. त्या हाताचं उबदारपणच खरं बळ देतं. स्वतःच्या मनाशी युद्ध जिंकणारे लोक इतरांशी कधीही लढत नाही, कारण ज्यांनी तुटणं पाहिलं आहे तेच जोडणं शिकतात. ज्यांनी अश्रू अनुभवले आहेत तेच हसू वाटतात आणि ज्यांनी उदास दिवस पाहिला आहे तेच दुसऱ्यांना प्रकाश देतात. कधी कधी शांत राहणं ही कमजोरी नसते, ती म्हणजे मनातली अशी ताकद जी सांगते मी तुटलो नाहीये, मी थोडा थकलोय. थकवा हा शेवट नसतो, तो नवा प्रवास सुरू होण्याआधीचा अंतर्मुख क्षण असतो. आपलं म्हणणारे लोक जास्त नसले तरी चालतं, पण जे थोडे असतात ते अशा प्रकारे साथ देतात की त्यांच्यामुळे आयुष्य सुंदर होतं. कायम लक्षात ठेवा, महत्त्व नात्यांच्या संख्येला नसतं, महत्त्व असतं नात्यात जपलेल्या भावनांना. कधी कधी जीवनात असा क्षण येतो की शब्दही हरवतात आणि ओठांवर न बोललेले दुःख चढून बसतं, पण हृदयाच्या तळातून उमटणारी एकच नाजूक भावना आपल्याला परत उभं करते. मी एकटा नाही, ही भावना जगातली सर्वात मोठी शक्ती आहे. प्रेम, काळजी आणि विश्वास हे 3 शब्द साधे दिसतात, पण जेव्हा कुणी मनापासून देतं ना तेव्हा ते आयुष्य बदलून टाकतात. काही भावना सांगायला शब्द नसतात, त्या फक्त नजरेतून आणि वागण्यातून शांतपणे उमलत राहतात. आयुष्य छोटं असतं, पण आठवणी मात्र फार मोठ्या असतात. काही आठवणी जखमा देतात, काही औषधं बनून येतात आणि काही तर अशा असतात की आपल्याला परत त्या क्षणात जगावंसं वाटत राहते. काही नाती शब्दांनी नाही तर हृदयाच्या शांत स्पंदनांनी जुळतात, कारण प्रेम कधी मोठ्या गोष्टींमध्ये दिसत नाही, ते दिसतं त्या छोट्याशा काळजीत, अनपेक्षित दिलास्यात आणि मी आहे ना या एका वाक्यात दडलेल्या उबदार स्पर्शात. मन तुटलं की लोक म्हणतात धीर धर, पण धीर धरायला हृदयच लागतो आणि मन तेव्हाच मजबूत होतं जेव्हा त्याला कोणीतरी समजून घेतं. समजून घेणारे लोक आयुष्यात कमी असतात, पण जे असतात ना तेच आयुष्य सुंदर बनवतात. शांत राहणाऱ्या माणसांच्या आत सर्वात मोठी वादळं दडलेली असतात. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असतं, पण डोळ्यात मात्र अनेक अपूर्ण कहाण्या झोपलेल्या असतात, ज्यात त्यांनी त्याग केलेलं असतं, तुटलेलं असतं, पण तरीही कोणासाठी मजबूत बनून उभं राहिलेले असतात. आयुष्याची गमतीशीर गोष्ट अशी, ज्यांच्यासाठी आपण सर्वस्व देतो तेच कधी कधी आपल्याला विसरतात, पण जे आपल्याला मनापासून मानतात ते मात्र दूर असले की आपल्यासाठी नेहमी जवळच असतात. हृदयाची जागा अंतराने नाही, भावनांनी ठरते. जगण्याचा अर्थ फक्त जगण्यात नाही, तर कोणीतरी आपल्या अस्तित्वाने आनंदी होण्यात आहे. आपण किती मिळवलं हे महत्वाचं नसतं, आपल्यामुळे किती हसले, किती जगले, किती आनंदी झाले यातच खरंच समाधान असतं. आपल्या मनाला शांतता देणारी काहीच माणसं असतात, त्यांच्यासोबत बोललं की शब्द कमी आणि सुख जास्त मिळतं. त्यांची उपस्थितीच अशी असते की आपण स्वतःला हलकं वाटू लागतो. तीच नाती खरी, तीच माणसं कायमची. एकटेपणाचा आवाज मोठा नसतो, तो अगदी शांतपणे हृदयात बसलेला असतो, पण त्या शांततेला मोडून कोणीतरी प्रेमाने म्हणतं तू काळजी करू नको, मी आहे.
तेव्हा लक्षात येतं की या जगात सर्वात मोठा आधार शब्द नसतात, तर एखाद्याची उपस्थिती असते. जगात सगळ्यात मौल्यवान भेट कोणती आहे? ती म्हणजे एखाद्याने दिलेला वेळ. कारण वेळ परत येत नाही आणि ज्याच्यासाठी कोणी वेळ देतं त्याच्यावरच त्याचं खरं प्रेम असतं. माणसं बदलत नाहीत, फक्त त्यांच्याकडे असलेलं महत्त्व आपल्या आयुष्यात बदलतं. कधी जवळची माणसं दूर होतात, तर कधी दूरची माणसं जीवापाड आपली बनतात. काही लोक आपल्याला सोडून जात नाही, ते फक्त आपल्याला आयुष्यातला एक अध्याय पूर्ण करतात. कथा अजूनही पुढे चालू असते, फक्त पात्र बदलतात. हसणं सोपं असतं, पण शांत राहून स्वतःला सांभाळणं ही खरी हिंमत असते. कारण शांततेतच मन आपल्या जखमा स्वतःच भरतं. ज्यांचं मन मोठं असतं त्यांच्याकडे शब्द छोटे असतात. ते कमी बोलतात, पण समजून जास्त घेत असतात. कधी कधी तुटणं गरजेचं असतं, कारण तुटूनच माणूस स्वतःला पुन्हा नव्याने घडवतो आणि यावेळी तो मागच्यापेक्षा जास्त मजबूत असतो. नाती टिकवायला प्रेमापेक्षा समज जास्त लागते, कारण प्रेम क्षणिक असू शकतं, पण समज कायमचं नातं जोडते. आयुष्य सुंदर होतं जेव्हा आपल्याला एखादा असा माणूस भेटतो जो म्हणतो, तू बोल, मी ऐकतो. हा एकच शब्द मनाची अर्धी वेदना कमी करतो. मनातल्या भावना बोलून दाखवणं सगळ्यांना जमत नाही. काही लोक शांत राहतात फक्त एवढ्यासाठीच की त्यांना कोणाला दुखवायचं नसतं. कधी कधी स्वतःला सांगावं लागतं, जीवन कठीण नाही, फक्त तू जास्त कोमल आहेस आणि ते ठीक आहे. कोमल मनांनीच जग बदललं आहे. दूर गेलेली माणसं नेहमी चुकीची असतातच असं नाही. कधी कधी आपणच त्यांना जाऊ दिलेलं बरं असतं, कारण प्रत्येक वादळाचा आपल्या जीवनात अर्थ असतो. आनंद खरेदी करता येत नाही, तो एखाद्याच्या सत्प्रेमी वागण्यातूनच जन्मतो. थोडीशी काळजी, थोडासा स्पर्श, थोडं प्रेम हेच पुरतं. आयुष्यातल्या छोट्याशा क्षणांमध्ये मोठ्या आठवणी लपलेल्या असतात. त्या आठवणी जेव्हा परत येतात तेव्हा मनाला जाणवतं, सुख महाग नसतं, ते मनाने बनवलेलं असतं. रडणं कमकुवतपणा नाही, रडणं म्हणजे भावनांना स्वातंत्र्य देणं. ज्यांच्या डोळ्यात अश्रू नसतात त्यांच्या हृदयात दडलेलं दुःख मोठं असतं. माणसं नेहमी शब्दांवर नाही, वागणुकीवर विश्वास ठेवतात. कारण खोटं बोलणं सोपं, पण खोटं वागणं अवघड असतं. काही जखमा दिसत नाहीत, पण त्या खोल असतात आणि त्या जखमा म्हणतात, तू तुटलास तरी संपलेला नाहीस. खरी संपत्ती तुमच्याकडे काय आहे यात नाही, तर त्या माणसांमध्ये आहे जे तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करतात. ही संपत्ती जगात कुठेही विकत मिळत नाही. काही लोकांच्या आवाजातच एक वेगळी शांतता असते. त्यांचं बोलणं नाही, त्यांचं असणं मनाला आराम देतं. आपण किती चांगला आहोत हे जगाला सांगायची गरज नाही. वेळ आपोआप सिद्ध करते की हृदयाची स्वच्छता कधीच हरवत नाही. जीवन नदीसारखं आहे, कधी शांत, कधी प्रचंड वेगात, कधी स्वच्छ, कधी गढूळ, पण वाहत राहणं हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून जीवनातही वाहत राहा, रडत, हसत, शिकत, मजबूत होत. जगात सर्वात मोठी ताकद एखाद्या माणसाच्या बोलण्यात नसते, तर त्याच्या हृदयातल्या चांगुलपणात असते. कारण स्वच्छ मनाची चमक कधीही कमी होत नाही. एखाद्याने साथ दिली म्हणून आपण मजबूत होत नाही. आपल्या सोबत राहण्यासाठी कोणीतरी तयार होतं, ही जाणीवच आपल्या मनाला नवं बळ देते.
जुन्या आठवणी परत डोळ्यात येतात तेव्हा कळतं की काही लोक आयुष्यातून गेले असले तरी हृदयातून कधीच जात नाही, कारण भावना कधीच मरत नाही. आयुष्य असंच असतं, थोडं कठीण, थोडं सोपं, थोडं दुःख, थोडं हसू, पण या सगळ्यात आपण स्वतःला मजबूत बनवतो आणि एके दिवशी त्या प्रवासाचाच अभिमान वाटतो. रसिकांनो, भावना शब्दात मांडल्या की मन थोडंसं हलकं होतं आणि जगण्याचा अर्थही नवीन वाटू लागतो. जर आजच्या ओळींनी तुमच्या हृदयाला किमान एका क्षणासाठी शांतता दिली असेल, एक विचार जागवला असेल, तर हा छोटासा प्रयत्न अर्थपूर्ण ठरेल. तुम्हाला अशाच मनाला भिडणाऱ्या आणि प्रेरणा देणाऱ्या ओळी ऐकायच्या असतील तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक क्लिक या प्रवासाला अजून सुंदर बनवतो. पुन्हा भेटू नवीन विचारांसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि मनातला प्रकाश जपून ठेवा. धन्यवाद.